बेबीच्या देठापासून आला पाहिजे. कुठून आलं पाहिजे? कारण जेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये काम करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे की संवाद साधला जातो. काय झालं? एक दुसऱ्याबरोबर संवाद साधायचा असेल तर तो संवाद कसा असला पाहिजे? साथ घातल्यानंतर तुमचा प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद फक्त वरवर नाही तर तो मनापासून आला पाहिजे, अंतःकरणापासून आला पाहिजे. शुद्ध मराठीमध्ये बेंबीच्या देठापासून आला तर तिथे कुठे संवाद साधला जातो, नाही का? साथ घातल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रतिसाद द्या एक दुसऱ्याला तेव्हा संवाद साधला जातो. तर आता पुढचे 3 दिवस तुम्ही हेच करणार आहात, 5 दिवस, नाही का? हेच विषय तुम्ही घेणार आहात आणि ते फार महत्वाचे आहे. कारण प्रॅक्टिकल ट्रेनिंग बरोबर जसं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे दोन्ही असल्याशिवाय योग्य फंक्शन होत कम्प्युटरचं, तसंच आहे जीवनामध्ये सुद्धा फक्त प्रॅक्टिकल स्किल असून चालणार नाही आणि फक्त सॉफ्ट स्किल असून चालणार नाही. दोन्हीचाही संगम होणं दोघं फार गरजेचं आहे, नाही का? तुमच्याकडे प्रॅक्टिकल स्किल आहे पण तुम्हाला लोकांना पटवून देता येत नाही की माझ्याकडे काय आहे, तर त्याचा काय उपयोग? तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी तू आज काळे आहे तर तुला उद्या गोरी करून देईल, नाही का? माझ्या बाजूला ते सांगता आलं पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये आजचा काळ काय आहे की तुमच्या शेतात काय पिकतं हे महत्वाचं नाही, बाजारात काय विकतं हे महत्वाचं आहे. आणि ते विकायचं असेल